नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 9वी गणित भाग 2 चं 5वं प्रकरण, ज्याचं नाव आहे चौकोन. आणि चौकोन प्रकरणातला सराव संच 5.4 आज आपण बघतोय. या व्हिडिओच्या अगोदर आपण सराव संच 5.1, 2, 3 वर चर्चा केली. अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या अगोदरच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बघूयात एक महत्त्वाचा गुणधर्म आपल्याला हा म्हणजे एक महत्त्वाचा चौकोन जो आहे समांतर समलंब चौकोन. तर या समलंब चौकोनाविषयी काही जाणून घेऊयात. बघा, समलंब चौकोन, कारण समलंब चौकोनावर आधारितच हा संपूर्ण समलंब चौकोन. ओके, समलंब चौकोनावर आधारितच हा सराव संच आहे संपूर्णपणे. तर समलंब चौकोन म्हणजे काय आणि त्याचे काही गुणधर्म आहेत ते आपण बघून घेऊयात. बघा, अशा प्रकारे समलंब चौकोन जो आहे तो आपण काढतो. या समलंब चौकोनाची एक बाजू जी आहे समांतर असते, एक सम्मुख बाजूंची एक जोडी ती समांतर असते. ए बी सी डी, जसं की AC आणि AC, AD आणि BC या दोन बाजू समांतर आहे. कधी कधी काय असतं की या ठिकाणी या दोन बाजू समांतर असतात आणि या एक दोन बाजूंची एक सम्मुख बाजूंची जोडी एकरूप असते. एक सम्मुख बाजूंची जोडी समांतर आणि एक सम्मुख बाजूंची जोडी एकरूप असते. किंवा कधी कधी असंही असू शकतं की एक सम्मुख बाजूंची जोडी समांतर आहे आणि दुसरी एकरूपच असेल, अशातला भाग नाही. आता या ठिकाणी हा कोन आणि हा कोन या दोन कोनांची जी बेरीज असते ती नेहमी 180 अंश असते, आंतरकोनांची बेरीज. त्याचबरोबर हा कोन आणि हा कोन या दोन कोनांची बेरीज सुद्धा या ठिकाणी 180 अंश असते. ठीक आहे. तर आता आपण समलंब चौकोनावर आधारित काही प्रश्न बघून घेऊयात. बघा, IJKL यामध्ये बघा, हा जो एक समलंब चौकोन आहे IJKL, हा एक समलंब चौकोन आहे. इथं आहे IJKL असं आपण या ठिकाणी पकडूया. ठीक आहे. याच्यामध्ये I बरोबर 108, I चं माप, कोण I जो आहे तो 108 अंश मापाचा आहे आणि K 53 मापाचा आहे. कोण K चं माप दिलं आपल्याला 53 अंश दिलेलं आहे. तर J आणि L या कोनांची मापे आपल्याला काढायची आहेत. बघा, मग इथं आपण लिहू चौकोन ABCD, चौकोन IJKL. बघा, चौकोन IJKL हा समलंब चौकोन आहे, समलंब चौकोन आहे, समलंब चौकोन आहे. आणि या समलंब चौकोनामध्ये आपल्याला काय दिलं, IJ समांतर LK. बघा, IJ समांतर LK. ओके. आणि समजा आता जर आपण IL जर छेदिका पकडली तर हे दोन आंतरकोन होते. आणि IL छेदिका असताना, IL छेदिका, IL जर छेदिका असेल तर आपल्याला काय होतं, कोण I अधिक कोण L. बघा, कोण I अधिक कोण L बरोबर 180 अंश. या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश. I चं माप 108, इथल्याचं 108 अधिक कोण L चं माप तर आपल्याला काढायचं आहे, बरोबर 180 अंश. आता कोण L आपल्या जाग्यावर, 180 आपल्या जाग्यावर, हा 108 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 108 झाले. म्हणून कोण L चं माप 180 मधून 108 गेले, राहिले 72. 180 मधून 108 गेले, आपल्याकडे 72 अंश राहिले. ठीक आहे. तर अशा प्रकारे माझ्याकडं कोण L चं माप जे आहे ते 72 अंश आहे. ठीक आहे. हा झाला. आता दुसरा मुद्दा आहे, L सोबत आता मला कुठल्या कोणाचं माप काढायचं आहे, J चं पण माप काढायचं आहे. आता कोण J अधिक K यांची बेरीज 180 अंश असेल, म्हणजे IJ समांतर LK. बघा, IJ समांतर LK आणि आता छेदिका कोणाला घ्यायची, आणि JK छेदिका असताना, बरं का, JK छेदिका असताना, JK छेदिका असताना, JK छेदिका असताना, JK जर छेदिका असेल तर आपल्याकडे काय येतं, कोण J अधिक कोण K बरोबर 180 अंश. ओके. आता J चं माप मला माहिती नाही, K 53 आहे. कोण J च्या जागेवर J लिहू, अधिक K चं माप आहे 53 बरोबर 180 आपल्या जागेवर. आता एक काम करू, या ठिकाणी कोण J आपल्या जागेवर 180 अंश आपल्या जागेवर, हा 53 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 53. कोण J बरोबर 180 मधून 180 मधून 53 गेले, किती राहिले बाबा, 127 अंश. तर अशा प्रकारे माझ्याकडं कोण J चं माप जे आहे ते 27 अंश येईल आणि कोण L चं माप जे आहे ते 172 अंश येईल, फक्त 72 अंश. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. चला, याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात, कारण प्रत्येक प्रश्न जो आहे तो खूप महत्वाचा आहे. तर बघा मित्रांनो, हा जो दुसरा प्रश्न आहे, या दुसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे, दुसरा प्रश्न बघा, आपण अशा प्रकारे हा एक समलंब चौकोन काढूयात. या समलंब चौकोनामध्ये बघा, बाजू BC
आणि एडी ह्या एकमेकांना समांतर आहे. बघा ए बी सी डी अशा प्रकारे आपण या समलंब चौकोनाची नावं देऊ. याच्यामध्ये बाजू BC आणि AD या दोन बाजू एकमेकांना समांतर आहे आणि त्याचबरोबर बाजू AB आणि CD या दोन बाजू एकमेकांना एकरूप आहे. आणि त्यानंतर कोन A चं जे माप आहे ते आपल्याला दिलेलं आहे 72 अंश, तर कोन B चं आणि कोन D चं माप या ठिकाणी मला काढायचं आहे. तर एक छोटीशी रचना या ठिकाणी आपण करूयात आधी. रचना काय करायची आपल्याला, की रचना आपण एक करू अशा प्रकारे हा एक CE काढू. CE जी आहे ना ती AB ला समांतर CE काढू. AB समांतर CE काढू. AB समांतर CE काढू. ओके झालं. AB ला CE समांतर काढले. आता एक लक्षात घ्या इथं 72 आणि B मला B चं माप काढायचंय आणि D चं माप काढायचंय. तर B चं माप काढण्यासाठी A आणि B हे दोघं जण आंतरकोन आहेत बरोबर आणि आंतरकोनांची बेरीज जी आहे ती 180 अंश असते. बघा इथं आपण असं लिहू शकतो की बाबा AB BC समांतर AD आहे बरं का. BC आणि AD समांतर आहे आणि जर AB छेदिका असेल आणि जर आपल्याकडे AB छेदिका असेल तर आपल्याकडे काय होतं की कोन A अधिक B बरोबर 180 अंश. कोन A अधिक कोन B बरोबर 180 अंश. कोन A चं माप आहे 72 अधिक कोन B बरोबर 180 अंश. कोन B आपल्या जाग्यावर 180 आपल्या जाग्यावर हा 72 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 72 झाले. कोन B बरोबर 180 मधून 72 गेले 108 अंश आलं. चला कोन B चं माप बाबा माझ्याकडे आलं 108 अंश बरोबर. आता यामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दोन प्रकारे काढू शकता. ऍक्च्युली एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की समलंब चौकोनामध्ये या दोन बाजूंची जोडी जर एकरूप असेल, एक बाजूंची जोडी समांतर आणि दुसऱ्या बाजूंची जोडी जर एकरूप असेल तर हे खालचे दोन कोन आणि हे वरचे दोन कोन ते एकरूप असतात. पण आता इथं थोडेसे वेगळ्या मेथडने आपण काढूयात. यामध्ये बघा या आकृतीमध्ये आपण काय करू पहिला E या कोनाचं माप काढू. आता B चं तर झालं बाबा 108 अंश. तर D चं काढण्याच्या अगोदर E चं माप काढू. बघा आता AB समांतर CE आहे आपल्याकडे. AB समांतर CE आहे आणि समजा आपण AD छेदिका पकडली आणि AD छेदिका पकडली. AD बाबा समजा तुमच्याकडे आहे छेदिका. AD जर छेदिका असेल तर कोन E चं माप काय असेल बाबा बघा BAE आणि CED हे दोन काय झाले संगत कोन एकरूप असतात. म्हणून कोन BAE एकरूप कोन CED बरोबर किती बाबा 72 अंश. हे दोघं जण एकरूप आहेत कारण हे संगत कोन झाले. ओके संगत कोन या ठिकाणी आपण लिहू. चला बाबा संगत कोन आहे आणि संगत कोनांची जोडी एकरूप असते. झालं. आता मला सांगा हा कोन 72 अंशाचा आहे आणि हा पण जर मला 72 दाखवायचा असेल तर हे दोन कोन एकरूप दाखवायचे असतील तर त्याच्या अगोदर मला CD आणि CE या दोन बाजू एकरूप दाखवाव्या लागतील. आता बघा चौकोन ABCD चा तुम्ही जर विचार केला चौकोन ABCD चा जर तुम्ही विचार केला बघा चौकोन ABEC पकडा EC ABCE पकडा ABCE मध्ये या चौकोनामध्ये जर तुम्ही बघितलं तर या चौकोनामध्ये BC समांतर AD आहे. AD आहे आपल्याला पक्षात दिलंय म्हणजेच AE. BC समांतर AE. BC समांतर AE. हे काय बाबा दिलेले आहे. हे आपल्याला दिलंय बाबा. आणि दुसरा मुद्दा AB समांतर CE हे आपण रचनामध्ये काढलंय. AB समांतर CE हे आपण काय केलं बाबा रचना केलेली आहे. अशी रचना केली. आता समोरासमोरील बाजूंच्या दोन जोड्या समांतर आहे म्हणजे हा समांतरभुज चौकोन झाला. म्हणून चौकोन ABCE हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज हा झाला समांतरभुज चौकोन झाला. आता समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात म्हणून AB एकरूप CE. म्हणून आपण म्हणू शकतो की AB बरोबर CE ही समांतरभुज चौकोनाची सम्मुख बाजू. सम्मुख भुजा समांतरभुज चौकोनाची सम्मुख भुजा. आणि त्याचबरोबर बघा AB एकरूप CE आहे आणि AB एकरूप CD दिले. AB एकरूप DC म्हणजे CD आपल्याला दिले. AB एकरूप CD आपल्याला दिले. म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा त्रिकोण CED मध्ये बघा AB एकरूप CE AB एकरूप CD म्हणजे याचा अर्थ CE एकरूप CD. CE बरोबर CD आपण म्हणू शकतो. म्हणून कारण या दोघांवरून बघा AB आणि CE एकरूप आहे आणि AB आणि CD पण एकरूप आहे. म्हणून आपण म्हणू शकतो CE एकरूप CD म्हणू शकतो. बघा ही CE आणि CD एकरूप आहे म्हणजे या दोन बाजू एकरूप आहे. मग या दोन बाजू एकरूप आहे तर एकरूप बाजू समोरचे कोण पण एकरूप असतात. म्हणून कोण E एकरूप कोण D. म्हणून म्हणू शकतो की कोण E एकरूप कोण D. कारण कशावरून
एकरूप बाजू समोरील कोण, इथे लिहायचं एकरूप बाजू समोरील कोण, बाजू समोरील कोण, एकरूप बाजू समोरील कोण, एकरूप बाजू समोरीलचे कोण जे आहेत ते एकरूप असतात. ठीक आहे. एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात. परंतु कोण ई बरोबर आपल्याकडे 72 अंश आहे. म्हणून कोण डी चं माप सुद्धा आपल्याकडे असणार आहे 72 अंश. ई 72 तर माझ्याकडे कोण डी चं माप सुद्धा असणार आहे 72 अंश. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो. ठीक आहे. तर हा झाला आपला दुसरा प्रश्न. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. तिसरा पण प्रश्न महत्वाचा आहे. बघा, या तिसऱ्या प्रश्नाकडे काय आहे, की मध्ये आकृतीमध्ये आता ह्या आकृतीला जरा थोडंसं आपण वरती घेऊयात, जरा व्यवस्थित करू आपण, म्हणजे तुम्हाला दिसेल चांगल्या प्रकारे आकृती व्यवस्थित. प्रश्न जरा व्यवस्थित आपल्याकडे, कारण मोठा प्रश्न आहे. उत्तर लिहिताना गडबड नको, म्हणून आपण या प्रश्नाला थोडंसं आपण वरती घेऊ. जरा वर घेऊ अशा प्रकारे. ओके. आणि आकृतीला जरा खाली घेऊ आपण. ओके, पटकन. ओके, यस. बघा, चला झालं काम. तर आता हा जो प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, तिसरा प्रश्न, याच्यात एक छोटीशी रचना आपल्याला कदाचित करावी लागेल. ओके, तर ती आपण आधी करूयात. बघा, इथं काय आकृतीमध्ये चौकोन एबीसीडी मध्ये काय दिलं आपल्याला, की बाबा बीसी जी आहे ती एडी पेक्षा लहान आहे, दिसते आपल्याला आकृतीमध्ये. आणि बीसी समांतर एडी, बीसी आणि एडी समांतर आहे, आणि बीए आणि सीडी एकरूप आहे. तर कोण एबीसी, एबीसी आणि कोण डीसीबी हे दोन कोण मला एकरूप दाखवायचे, बरोबर. आता त्यासाठी मी काय करतो बघा, सगळ्यात पहिली गोष्ट आपण एक रचना करू. हा सीडी या ठिकाणी एक लंब काढू, बरोबर. आणि इथं बीई एक लंब काढू, बीएम म्हणा किंवा बीई म्हणा, बीएम लंब काढू. बीएम आणि इथं सी डी नको, इथं काय तर सीएन काढायचा लंब, सीएन लंब काढू. मग तसं या ठिकाणी आपण लिहू, की बाबा रचना आम्ही केलेली आहे. एक रचना आम्ही केली. ती रचना काय होती, की रचना होती, की बीएम लंब एडी व सीएन लंब एडी काढला. एडी काढलेला. एवढं आपण या ठिकाणी काढलेलं आहे. झालं. आता मला काय दाखवायचंय, की सिद्ध काय करायचंय, की हे दोन कोण एकरूप आहे. साध्य. जे साध्य करायचं या ठिकाणी आपण करूयात. साध्य काय करायचंय ते आपण या ठिकाणी लिहू. साध्य. साध्य आपल्याला करायचंय, की हे दोन कोण एकरूप आहेत. कुठला कोण बाबा? कोण एबीसी, कोण एबीसी एकरूप कोण डीसीबी, डीसीबी हे दोन कोण एकरूप आहे हे मला सिद्ध करायचंय. आणि मग त्यासाठी आता आपण सिद्धता लिहूया. बघा, मला हे दोन कोण एकरूप दाखवायचे, तर त्याच्या अगोदर एक काम करू. बघा, इथे एक लक्षात घ्या. या जर आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं, तर इथे आपल्याला ही बीसी आणि एडी एकमेकींना समांतर आहे. आता ही समांतर असल्यामुळं आपल्याकडे बघा, हा जो ही जी बाजू आहे आणि ही बाजू आहे, या दोन बाजू आपल्याकडं एकरूप असणार आहेत. त्या का? कारण समांतर बाजूंमध्ये काढलेले जे लंब आहेत ते नेहमी सारखे असतात. म्हणून आपण हे दोघं जण जे आहेत ते आपण काय दाखवू शकतो, की बाबा एकरूप आहेत. एवढी गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर इथे बघा, हा लंब आहे म्हणजे कोण एम 90 मापाचा आहे, आणि इथं लंब आहे म्हणजे एन 90 मापाचा आहे. म्हणजे हे 90-90 मापाचे कोण झाले. मग आता तुम्ही त्रिकोण बीएमए आणि त्रिकोण सीएनडी यांचा विचार केला, तर हे दोन काटकोन त्रिकोण आपल्याकडे तयार होतात. आणि काटकोन त्रिकोणामध्ये कर्णभुजा कसोटी वापरू शकतो आपण. आणि या कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे. आणि एकरूप दाखवल्यानंतर त्यांचे संगत कोण बघा, संगत कोण म्हणजे एबीएम आणि डीसीएन हे एकरूप दाखवायचे. हा कोण आणि हा छोटा कोण एकरूप दाखवायचा आहे. आणि त्याचबरोबर हा सी 90 मापाचा असणार आहे आणि हा बी सुद्धा 90 मापाचा असणार आहे. म्हणजे हा एक आयत तयार होईल. म्हणजे इकडचा एनसीबी आणि एमबीसी हे दोन पण एकरूप कोण आपल्याकडे या ठिकाणी दिसतील. आणि मग यांची बेरीज करून मग आपण पुढे जाऊयात, कसं सोडवायचं ते आपण बघू. बघा, या ठिकाणी आपण बघा, त्रिकोण बीएमए व त्रिकोण सीएनडी मध्ये काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण बीएमए, बीएमए व त्रिकोण सीएनडी मध्ये, सीएनडी मध्ये या दोघांमध्ये बघितलं तर पहिली गोष्ट कुठला कोण 90 मापाचा आहे, बीएमए आणि सीएनडी. पण बीएमए बरोबर कोण सीएनडी हे दोघं सुद्धा 90 मापाचे आहेत, जे आपण रचना केली. दुसरा बघा, बाजू बीएम एकरूप बाजू सीएन किंवा रेख बीएम एकरूप रेख सीएन. हे का?
समांतर बाजूवर काढलेले लंब नेहमी एकरूप असतात. इथं लिहायचं समांतर बाजूंवर काढलेले लंब, समांतर बाजूंवर काढलेले लंब हे नेहमी आपल्याला एकरूप असतात. ठीक आहे. बीएम आणि सीएन एकरूप आहे. तिसरा मुद्दा आपण बघू या ठिकाणी. आपल्याला बघा एबी आणि सीडी कर्ण आहेत हे दोघं जण. कर्ण एबी एकरूप कर्ण सीडी. एबी आणि सीडी हे कर्ण झाले या त्रिकोणाचे. जसे समलंब चौकोनाच्या बाजू आहेत त्या दोन. पण ह्या काटकोन त्रिकोणांचे कर्ण झाले. कर्ण एकरूप. हे कशावरून? कारण मला दिलंय. ज्या गोष्टी माहिती आहेत ते म्हणायचं पक्ष. पक्षात लिहायचं. मला माहिती आहे त्या गोष्टी आम्हाला दिलेल्या आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो त्रिकोण बीएमए एकरूप त्रिकोण सीएनडी. कशावरून? कुठली कसोटी? कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी. ओके. कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन आपल्याकडे त्रिकोण जे आहेत ते एकरूप झाले. आता याच्यामध्ये मग आपण एकरूप त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतात. म्हणून कोण एबीएम. चौथा मुद्दा लिहू. म्हणून आपण म्हणू शकतो कोण एबीएम बरोबर कोण डीसीएन. डीसीएन हे काय झालं बाबा? एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. बरोबर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, पाचवा पॉइंट बघा. चौकोन बीएमएनडी मध्ये बघा, चौकोन बीएमएनडी मध्ये ह्या चौकोनात जर तुम्ही विचार केला तर या चौकोनामध्ये बीसी समांतर एमएन बरोबर आपल्याला दिले. बीसी समांतर एमएन आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर कोण एम आणि एन 90 मापाचे आहेत. तसेच आणि कोण एम बरोबर कोण एन बरोबर 90 अंश मापाचे आहेत. म्हणजे समांतर आहे समोरासमोरील बाजूंची जोडी आणि त्याचबरोबर ही बाजूंची जोडी लंब आहे. तर याचा अर्थ हा एक आयत तयार होतो. इथे काय झाला? आयत तयार झाला. हा एक समांतरभुज चौकोन पण असेल पण एक आयत तयार होईल. म्हणून आपण म्हणू शकतो की म्हणून चौकोन बीएमएनडी हा आयत आहे. ओके. आयत आहे. आणि आयताचे सगळे कोण 90 मापाचे असतात. 6 मुद्दा लिहा. आणि 7वा मुद्दा लिहू. म्हणून सगळे कोण 90 मापाचे. म्हणून कोण एमबीसी कोण एमबीसी बरोबर कोण एनसीबी. एनसीबी एनसीबी बरोबर किती झालं बाबा? 90 अंश मापाचे झाले. हे दोन कोण एकरूप आहे. एमबीसी व एनसीबी. ओके. आता एक काम करू. आपण या दोन कोणांची बेरीज करू. कुठल्या दोन कोणांची बेरीज करायची बाबा? बघा इथे ह्या दोन बाजूंची आपण काय करू? बेरीज करू. जसं की 4 व 7 वरून इथे लिहा. 4 व 7 वरून आपण असं लिहू शकतो एबीएम अधिक एमबीसी कोण एमबीसी कोण एमबीसी या दोघांची बेरीज केली. पलीकडं कोण डीएनसी अधिक कोण एनसीबी. बरोबर. आता एएमबी आणि एमबीसी बघा एबीएम आणि एमबीसी या दोघांचा मिळून एबीसी तयार होतो. या दोघांचा मिळून कोण काय कुठला कोण तयार होतो? कोण एबीसी. बरोबर. डीएनसी आणि एनसीबी यांचा मिळून कुठला तयार होतो? बघा डीएनसी आणि एनसीबी हा कोण आणि हातला लघु कोण तो मिळून तयार होतो डीसीबी. बरोबर. डीसीबी कोण डीसीबी तयार होतो. डीसीबी हे कशावरून म्हणू शकतो आपण? आकृतीवरून म्हणायचं. आकृतीवरून. आकृतीमध्ये बघा आणि मार्क द्या. तर अशा प्रकारे आपल्याला जे सिद्ध करायचं होतं ते सिद्ध झालेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे सिद्ध करू शकतो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे 3च प्रश्न होते पण खूप महत्त्वपूर्ण होते. तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.5 वर चर्चा करू आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनही तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो. धन्यवाद.